न असेल त्रास, न असेल संघर्ष, तर मजाच काय जगण्यात. न असेल त्रास, न असेल संघर्ष, तर मजाच काय जगण्यात. आयुष्यातले मोठ्यात मोठे वादळही थांबतात जेव्हा वनवा पेटतो हृदयात. आयुष्यातले मोठ्यात मोठे वादळही थांबतात जेव्हा वनवा पेटतो हृदयात. मित्र हो, जगाच्या पाठीवर आपला भारत देश हाच एकमेव स्त्री पुरुष समानता पाळणारा आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित देश आहे. भारतात अनेक पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले, परंतु या प्रत्येक यशस्वी राजांच्या मागे एका स्त्रीचा हात होता. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागे त्यांच्या आईचा म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊचा हात होता. छत्रपती राजाराम यांच्या मागे त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांचा हात होता. छत्रपती शाहू महाराज यांच्या मागे महाराणी येसूबाईंचा हात होता. शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले यांच्या मागे त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले यांचा हात होता. असे असंख्य उदाहरणे इतिहासात सांगता येतील. तसेच आज आपण इतिहासात आपलं नाव अजरामर करणाऱ्या एका भारतीय महाराणीच्या चरित्रावर प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी कुमारी रिया संदीप पाटील, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज जळगावची विद्यार्थिनी असून मी 11वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. मी शिवराज्याभिषेक निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध वाचन स्पर्धेत भाग घेतला असून आपल्यासमोर झाशीची राणी लक्ष्मीबाई या विषयावर निबंध सादर करीत आहे. ही फूल नाही ठिणगी आहे, ही फूल नाही ठिणगी आहे, ही मुलगी नाही झाशीची राणी आहे, ही मुलगी नाही झाशीची राणी आहे. आपल्या पवित्र अशा भारतभूमीत बरेच शूर, पराक्रमी, झुंजार योद्धे जन्माला आले. या शूरवीरांमध्ये 19 नोव्हेंबर 1828 रोजी भारत देशातील उत्तर प्रदेशातील वाराणसी नगरात भैदाणी नगर येथे एक तेजस्विता जन्माला आली. त्यांचे नाव आहे राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणाचे नाव मणिकर्णिका तांबे. त्यांना सर्वजण लाडाने मनू म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे तर आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांचे वडील बिथूरच्या दरबारात पेशवे आणि आधुनिक विचारसरणीचे लोक होते, जे मुलींच्या स्वातंत्र्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर विश्वास ठेवत होते. त्यांच्या आई भागीरथीबाई गृहिणी होत्या. राणींचे संगोपन हे त्यांच्या वडिलांच्याच नशिबी होते, कारण अवघ्या 4 वर्ष वयातच राणींचे मातृछत्र हरपले होते. त्यांच्या वडिलांनी बालपणीच राणींचे कौशल्य ओळखले होते. लक्ष्मीबाईंनी शिक्षणासह स्वसंरक्षण, घोडेस्वारी प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे आवडते छंद घोडेस्वारी व धनुर्विद्या होती. राणी लक्ष्मीबाईंचे बालपण हे आईच्या निधनानंतर पेशवे बाजीरावजवळ बिठूर येथे व्यतीत झाले. लहानपणी एकदा लक्ष्मीबाई घोड्यावरून जात असताना नानासाहेबांनी शर्यत लावली व आव्हान केले की माझ्या घोड्यापुढे जाऊन दाखवा. इतक्या लहान वयात देखील राणींनी अगदी धाडसाने हसून आव्हान स्वीकारले. मग झाले काय? शर्यत सुरू झाली. नानासाहेबांचा घोडा वेगाने धावत असताना लक्ष्मीबाईंनी आपल्या घोड्याचा वेग वाढविला व त्यांना मागे टाकले. त्यावेळी राणी लक्ष्मीबाईंना हरवण्यात ते अयशस्वी ठरले आणि घोड्यावरून खाली पडले. मग राणींनी आपला घोडा मागे वळवून नानासाहेबांना त्यांच्या घोड्यावर बसवले व घराकडे नेले. नानासाहेबांनी राणींची प्रशंसा केली व त्यांच्या घोडेस्वारीचे कौतुकही केले. नानासाहेब आणि रावसाहेबांनी लक्ष्मीबाईंना तलवार चालवणे, भाले फेकणे असे शस्त्रास्त्र शिकवले आणि त्या बंदुकीने गोळी चालवणे देखील शिकल्या. राणी लक्ष्मीबाईंनी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी राणी लक्ष्मीबाईंचा विवाह इसवी सन 1842 मध्ये झाला.
राणींचे लग्नानंतरचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकच होती नार. ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. परंतु मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याचे सुख फार काळ भोगायला मिळाले नाही. अवघ्या 3 महिन्यातच त्यांचा कुलदीपक विझला. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांचे दामोदर असे नाव ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 साली गंगाधररावांची प्राणज्योत मालावली व राणी विधवा झाल्या. त्यावेळी त्या केवळ 18 वर्षाच्या होत्या. पुत्रवियोग दुःख व पतिनिधनानंतर राणींवर जणू आभाळच कोसळले. दत्तक पुत्र दामोदर लहान असल्याने लक्ष्मीबाईंनी राज्यकारभार चालवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ब्रिटिशांचा विरोध असल्यामुळे राणी लक्ष्मीबाईंना उत्तराधिकारी होण्यासाठी मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. अनेक संकटांचा सामना करून आपल्या निर्णयावर राणी विचलित न होता ठाम राहिल्या. कसंही करून आपलं राज्य वाचवायचं, ब्रिटिशांच्या ताब्यात जाऊ द्यायचं नाही, या निर्धाराने त्यांनी सैन्य संघटन करण्यास सुरुवात केली. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचे ठरवले. 7 मार्च 1854ला झाशी ब्रिटिश साम्राज्यात समाविष्ट करण्याचा सरकारी आदेश ब्रिटिशांनी काढला. राणीने त्या आदेशाचे उल्लंघन करीत मी माझी झाशी देणारच नाही असे ब्रिटिशांना कळवून त्यांच्या विरोधात संघर्ष अधिक तीव्र झाला. सैन्यात महिला व पुरुष असे 1400 सैनिक सहभागी झाले होते. 10 मे 1857ला इंग्रजांच्या विरोधात विद्रोहाच्या ठिणगीने चांगलाच पेट घेतला होता. बंदुकीच्या गोळ्यांमध्ये डुकराची व गायीची चरबी वापरली गेल्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने पूर्ण देशात ब्रिटिशांविरोधात संघर्ष पेटला. या प्रकरणाला ब्रिटिशांनी दाबले आणि राणींना झाशी ताब्यात दिली आणि नंतर लगेचच 1857 साली त्यांच्या शेजारच्या राजांनी झाशीवर आक्रमण केले. परंतु ते अयशस्वी होऊन राणी लक्ष्मीबाई विजयी झाल्या. इसवी सन 1857मध्ये आम्ही ऐकली एक कहाणी होती. इसवी सन 1857मध्ये आम्ही ऐकली एक कहाणी होती. खूप लढली मर्दानी ती झाशीवालीच राणी होती. खूप लढली मर्दानी ती झाशीवालीच राणी होती. 1858 साली ब्रिटिशांनी पुन्हा झाशीवर हल्ला करून किल्ल्याची भिंत तोडून कब्जा मिळवला. त्यावेळी राणींनी मोठ्या संयमाने दामोदररावांचा जीव वाचविला. ब्रिटिशांनी झाशी आपल्या ताब्यात घेतली व राणी आपल्या सैन्यासमवेत कालपी इथे पोहोचल्या. नंतर इंग्रजांनी 22 मे 1858 साली कालपीवरही आक्रमण केले. तेथे लक्ष्मीबाईंनी आपल्या अतुलनीय शौर्याने त्यांचा पराभव केला. परंतु इंग्रजांनी पराभवानंतर पुन्हा कालपीवर हल्ला चढवला. यावेळी मात्र त्यांचा विजय झाला. 17 जून 1858ला युद्धात राणींनी पूर्व क्षेत्रातील ग्वालियरचे नेतृत्व केले. परंतु गेल्या युद्धात राणींचा घोडा राजरतन मारला गेल्याने यावेळी घोडा नवीन असल्यामुळे हे युद्ध आपले अखेरचे युद्ध असल्याचे जाणत असताना सुद्धा त्या पराक्रमाने युद्ध करीत होत्या. युद्धात राणी जखमी होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. पुरुषी पोशाख परिधान केल्यामुळे इंग्रज लक्ष्मीबाईंना ओळखू शकले नाही व तसेच युद्धभूमीवर सोडून निघून गेले. लक्ष्मीबाईंच्या सैनिकांनी त्यांना गंगादास मठात नेऊन गंगाजल पाजले. संघर्ष हा फक्त जिंकणाऱ्याचाच लिहिला जात नसून हरणाऱ्यांचा सुद्धा लिहिला जातो. संघर्ष हा फक्त जिंकणाऱ्याचाच लिहिला जात नसून हरणाऱ्यांचा सुद्धा लिहिला जातो. फक्त संघर्षात दम असायला हवा.
फक्त संघर्षात दम असायला हवा, राणी लक्ष्मीबाईंसारखा. राणी लक्ष्मीबाईंसारखा. 17 जून 1858 रोजी कोटा येथील सराईनजीक ग्वालियरमधल्या फुलबाग येथे साहसी वीरांगना, रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंनी कोणताही इंग्रज मला माझ्या देहाला स्पर्श करणार नाही अशी शेवटची इच्छा व्यक्त करताना वीरगती प्राप्त झाली. विजेसारखी तलवार चालवून गेली, निधड्या छातीने हिंदुस्थान अलवून गेली. विजेसारखी तलवार चालवून गेली, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेली. स्वर्गात देवानेही तिला मुजरा केला. अशीच ती झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊन गेली. अशीच ती झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊन गेली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फार मोठे सैन्य किंवा राज्य नसताना देखील स्वातंत्र्य संग्रामात आपल्या साहसाचा आणि पराक्रमाचा ज्या तऱ्हेने राणींनी परिचय दिला तो अत्यंत अभिमानास्पदच आहे. त्यांच्या शौर्याचे कौतुक शत्रूंनी देखील केले. अशा झुंजार राणीमुळे भारताची मान कायम गर्वाने उंच राहणार आहे. राणी लक्ष्मीबाई प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी प्रेरणास्रोत ठरल्या आहेत, यात तीड मात्रही शंका नाही. आपल्या भारत देशात राणी लक्ष्मीबाईसारख्या शूर, पराक्रमी, धाडसी स्त्रिया होऊन गेल्यात. तरीही आजच्या आधुनिक युगात बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना मानाची वागणूक नाही. आजही पुरुषप्रधानच संस्कृती आहे. अर्थातच स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते. स्त्रीला मानाची वागणूक फक्त नावालाच आहे असं मला वाटते. कारण स्त्री भ्रूणहत्या, हुंड्यामुळे स्त्रीचा छळ, बलात्कार हे सर्व आजही स्त्री सहन करते आहे. बऱ्याच वेळेस समाजाकडून स्त्री शिक्षणावर टीका केली जाते. मी असं म्हणते, तुम्हाला आई हवी, बहीण हवी, पत्नी हवी, मग मुलगी का नको? बऱ्याच वेळेस महिलांना पती व समाजाकडून दबाव टाकला जातो. तुला मुलगी व्हायला नको, नाहीतर मी तुला सोडून देईल. आता बरं मला सांगा, मुलीला जन्म देण्यात स्त्रीचा काय दोष? मग मुलगी झाली की स्त्रीचा नाना तऱ्हेने छळ केला जातो. हे कितपत योग्य आहे? हे सर्व आता बंद व्हायलाच हवे. मला सांगा, मुलीला सांगितलं जातं, जास्त शिकलीस तर समाजात तुझ्या योग्य वर मिळणार नाही, पुरे झाले, आता शिक्षण बंद. म्हणजे बहुतांश ठिकाणी आजही पुरुषप्रधान संस्कृतीच आहे ना? हे कुठे ना कुठेतरी थांबायला हवं. मुलाचं लग्न जमलं की हुंडा घेण्याची प्रथा आहे. मग मुलीच्या वडिलांनी काहीही करून हुंड्याची व्यवस्था करूनच द्यायची आणि आयुष्यभर आणखी मुलीचा छळ करायचा. आयुष्यभर आपल्या मुलीला छळ बघण्यापेक्षा मग स्त्री भ्रूण हत्या स्वीकारली जाते. काही ठिकाणी स्त्रीला बलात्कार सहन करावा लागतो. म्हणूनच एकतर सर्वप्रथम हुंड्याची पद्धत पूर्णपणे बंद व्हायला हवी. लोभाचा कोणताही प्रकार समाजात राहणार नाही. स्त्री भ्रूण हत्याही थांबेल व तिला मानाची वागणूक मिळेल. नाहीतर हे सर्व तेव्हाच थांबेल जेव्हा घराघरात राणी लक्ष्मीबाई जन्माला येऊन समाजाची संघर्ष करण्याची ताकद ठेवेल. अशा शूर, पराक्रमी, तेजस्विनीला त्रिवार नमन, त्रिवार नमन, त्रिवार नमन. कडकडा कडाडे बिजली, इंग्रजी लष्करे थिजली. कडकडा कडाडे बिजली, इंग्रजी लष्करे थिजली. मग कीर्ती रूपती उरली, मग कीर्ती रूपती उरली. ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली. ती हिंद भूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली. रे हिंद बांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. रे हिंद बांधवा, थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी. ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. धन्यवाद.